आपल्या जीवनामध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात आणि त्याच्यापैकी एक चॅलेंज म्हणजे आपल्या जीवनात काही माणसं अशी असतात की ती खूप निगेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम होत असतात. मग या निगेटिव्ह माणसांबरोबर आपण कसं डील करायचं? काय केल्यामुळे त्यांचा जो त्रास आपल्याला होत असतो तो कमी होईल, हे आज आपण समजून घेऊया. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची पर्सनल हॅपीनेस कोच. या चॅनलवर आज तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलवर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून आपला हॅपीनेस कसा मिळवू शकतो, आपले ड्रीम्स आणि गोल्स कसे पूर्ण करू शकतो हे पाहत असतो. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आमच्याकडे फ्री लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ॲडव्हान्स होपोनोपोनोचे वर्कशॉपसुद्धा होत असतात. ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आता आपल्या जीवनामध्ये बरेचसे जे काही चॅलेंजेस असतात त्याच्यापैकी एक चॅलेंज असतं आपल्या जीवनात असणारे जवळची निगेटिव्ह माणसं. आणि त्या निगेटिव्ह माणसांचा आपल्या लाईफवर निगेटिव्ह परिणाम होत असतो. त्यांच्यामुळे आपली एनर्जी लो होते, आपली एनर्जी ड्रेन होत असते. आणि आपल्याला नेहमी सांगितलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये की नेहमी पॉझिटिव्ह राहा. मग अशा माणसांच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा पॉझिटिव्ह राहणं शक्य नसतं. थेरॉटिकली आपल्याला माहिती असतं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही. तुमचा असा काही अनुभव आहे का? तुमच्या लाईफमध्ये असं कोणी आहे का? मग अशा वेळेला आपण आपली फ्रिक्वेन्सी कशी पॉझिटिव्ह ठेवायची, आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं? आता काय होतं, ही जी निगेटिव्ह माणसं असतात ही आपल्या जवळची असतात, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्येच बऱ्याच वेळेला असतात. आणि त्यांच्यापासून दूर राहणं किंवा त्यांना आपल्या लाईफमधनं बाहेर काढून टाकणं शक्य नसतं. कधीकधी ती हजबंड वाईफमधलं एक कोणी असू शकतं किंवा घरातली मुलं असू शकतात किंवा पेरेंट्स असू शकतात. कोणीही जवळचं जेव्हा असं निगेटिव्ह असतं तेव्हा खूपच मोठा प्रॉब्लेम होतो. आणि जेव्हा ते असे चुकीचे वागत असतात, त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह विचार यायला लागतात. त्यांच्या बाबतीत आपल्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागतात आणि त्या विचारांमधून राग, द्वेष या प्रकारचे निगेटिव्ह इमोशनसुद्धा क्रिएट व्हायला लागतात. आणि याच्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी लो होते. आणि आपली फ्रिक्वेन्सी लो झाली की त्या टाईपचेच परत अट्रॅक्शन्स आपल्याकडे व्हायला लागतात आणि आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्स वाढत जायला लागतात. आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असतं, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे हे आपल्याला माहिती असतं, प्रयत्न चालू असतात, पण या माणसांच्या निगेटिव्ह माणसांच्या एनर्जीमुळे आपली फ्रिक्वेन्सी लो होते, आपली फ्रिक्वेन्सी एनर्जी ड्रेन होते. मग अशा लोकांबरोबर आपण कसं डील करायचं, आपण आपली फ्रिक्वेन्सी कशी मेंटेन करायची? जेव्हा अशा टाईपची माणसं आपल्या लाईफमध्ये असतात, आपल्या फॅमिलीमध्ये जवळची माणसं जेव्हा अशी असतात, तेव्हा कधीकधी असंही वाटायला लागतं की हे माझ्या लाईफमध्ये का आलं, हे माझ्या नशिबात का आलं, आणि हे माणसं माझ्या लाईफमधनं निघून गेली तर किती बरं होईल, असे विचार मनात यायला लागतात. आणि या विचारांमुळे आपण त्या गोष्टीला रजिस्ट करत असतो. जर अशी कोणी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असेल तर सगळ्यात आधी ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तिथे ॲक्सेप्टन्स दाखवला पाहिजे की हो, माझ्या जीवनामध्ये अशी ही व्यक्ती आहे, या गोष्टीला मी ॲक्सेप्ट करते. ॲक्सेप्ट करणं म्हणजे ते जे काही करत असतील त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं, त्यांना त्या चुकीच्या गोष्टी करणं अलाव करणं असा त्याचा अर्थ होत नाही. ॲक्सेप्ट करणं म्हणजे ही एक वस्तुस्थिती जी आहे, ही सिच्युएशन जी आहे की या टाईपचे निगेटिव्ह माणसं माझ्या लाईफमध्ये आहेत, ही गोष्ट आधी ॲक्सेप्ट करणं. कारण ही जी सिच्युएशन असते किंवा अशा टाईपचे जे लोक आपल्या लाईफमध्ये असतात, ही आपल्याच फ्रिक्वेन्सीमुळे आलेले असतात. आपली फ्रिक्वेन्सी कुठेतरी लो असते, त्या लेवलची असते, त्या रेंजमध्ये असते, म्हणून अशा टाईपचे लोक आपल्या लाईफमध्ये असतात. आणि
हे जे लोक आपल्या लाईफमध्ये असतात हे आपल्याला आपल्या माइंडमध्ये काय आहे ह्याचं रिफ्लेक्शन म्हणून ते आलेले असतात. ते त्याचं रिफ्लेक्शन असतात. म्हणजे आपल्याला ते आपल्या माइंडमध्ये काय आहे हे दाखवून देत असतात. मग हे आपलंच अट्रॅक्शन आहे, ही आपलीच फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून हे लोक आपल्या लाईफमध्ये आलेले असतात. मग या गोष्टीची जबाबदारी आपण घ्यायची आणि ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये आहे, हा माणूस किंवा ही बाई किंवा हे लोक माझ्या लाईफमध्ये आहेत, ही गोष्ट आधी ॲक्सेप्ट करायची. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करतो तेव्हा ती गोष्ट डिसॅपियर होते. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण रजिस्ट करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये परसिस्ट होते. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपली एनर्जी जी असते ती त्या गोष्टीवरून निघून जाते. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला रजिस्ट करतो की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये का आली, नाही आली पाहिजे, कधी जाईल, सारखा त्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपली सगळी एनर्जी त्या गोष्टीकडे जाते आणि ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये आणखी वाढत जाते किंवा टिकून राहते, तिथून ती निघून जात नाही. पण जेव्हा आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट करतो की हो हे माझ्या लाईफमध्ये आहे, इट्स ओके, तेव्हा आपण जेव्हा ती ॲक्सेप्ट करतो की हे माझ्या लाईफमध्ये आहे, ही इट्स ओके, तेव्हा आपण त्याला एनर्जी जी देत असतो ती तिथून निघून जाते आणि हळूहळू ती गोष्ट आपल्या लाईफमधनं डिसॅपियर व्हायला लागते. डिसॅपियर होते म्हणजे काय होतं, ती व्यक्ती आपल्या लाईफमधनं डिसॅपियर होते असं नाही आहे. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होऊ शकतात. जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी असते ही आधी अपग्रेड व्हायला लागते. आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह व्हायला लागते आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये काही चेंजेस आपल्याला दिसायला लागतात. तर याच्यामध्ये मे बी ती व्यक्ती चेंज होऊ शकते, होईलच असं सांगता येत नाही, पण होऊ शकते, चान्सेस असतात. किंवा ती व्यक्ती आपल्या लाईफमधून दूर जाते किंवा ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये जरी असली तरी त्याचा आपल्याला त्रास होणं बंद होतं आणि आपल्याला हेच हवं असतं. ती व्यक्ती चेंज व्हावी या गोष्टीच्या मागे नाही लागलं पाहिजे. कारण कोणीही आपल्याला वाटतं म्हणून चेंज होणार नाही आहे. मे बी त्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण चेंज व्हावं. हे दोघांमधले हे क्लॅशेस असतात. एकाला वाटतं दुसऱ्याने चेंज व्हावं, दुसऱ्याला वाटतं पहिल्याने चेंज व्हावं आणि या क्लॅशेसमध्ये काहीच फलित होत नसतं. म्हणून जे काही गोष्ट आहे, जी काही कंडिशन आहे ती ॲक्सेप्ट करायची. ही व्यक्ती अशीच आहे, ही अशीच राहणार आहे आणि हे माझंच अट्रॅक्शन आहे, ही गोष्ट आधी ॲक्सेप्ट करायची. मग त्याचा जो काही त्रास होत असतो, त्याच्यामुळे मनात जे काही निगेटिव्ह इमोशन्स येत असतात, जे काही विचार येत असतात, हे यायचं बंद होतं आणि याच्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह होते. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो तेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टींचं अट्रॅक्शन व्हायला लागतं. आता एकदा ॲक्सेप्टन्स झाला की त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्या व्यक्तीला फॉरगिव्ह केलं पाहिजे. ते जे काही करत आहेत, जे काही चुकीचं वागत आहेत, बोलत आहेत, तर त्या गोष्टीला आपण फॉरगिव्ह केलं पाहिजे. फॉरगिव्ह करण्याचा फायदा आपल्यालाच होत असतो. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फॉरगिव्ह करतो तेव्हा त्यांच्या बाबतीत आपल्या मनात जे काही निगेटिव्ह इमोशन्स येत असतात, त्यांचा जो आपल्याला राग येत असतो, मनात द्वेष येत असतो, जे काही निगेटिव्ह इमोशन्स येत असतात हे येणं बंद होतं. जेव्हा आपण दुसऱ्यांना फॉरगिव्ह करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह होत असतो, आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर येत असतो. या फॉरगिव्हनेसचा आणखी एक हा फायदा असतो की आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स याच्यामुळे तर निघून जातातच आणि हे निगेटिव्ह इमोशन्स निघून गेल्यामुळे आपली जी हेल्थ असते ही इम्प्रूव्ह व्हायला लागते. कारण या निगेटिव्ह इमोशन्सचा परिणाम हेल्थवर होत असतो. अशी बरीच उदाहरणं आहेत आणि बरीच मोठ्या लोकांनी अशी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यातली एक आहे लुईस हे. त्यांनी त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अशी काही माणसं होती
की ज्याच्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि जेव्हा त्यांनी त्या माणसांना फॉरगिव्ह करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागली, त्यांचं जीवन इम्प्रूव्ह व्हायला लागलं. त्यांना कॅन्सरसारखा मोठा डिझीज होता, तो त्यांनी या फॉरगिव्हनेसमुळे हील केला होता. हे पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल. हे नेटवर वगैरे अवेलेबल आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता. तर आपल्या आतमध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स असतात त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर सुद्धा होत असतो आणि आपल्या जीवनावर सुद्धा होत असतो. म्हणून आपला हा प्रयत्न असला पाहिजे की कधीही आपली जी फ्रिक्वेन्सी आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपली फ्रिक्वेन्सी कशी पॉझिटिव्ह राहील याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. बाहेरची परिस्थिती काहीही असेल, आपण आपली फ्रिक्वेन्सी नेहमी पॉझिटिव्ह मेंटेन केली पाहिजे. आणि आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह करण्यासाठी होपोनोपोनो हे बेस्ट टूल आहे. मी माझ्या लाईफमध्ये हे नेहमीच वापरत असते. मला याचे खूप अमेझिंग रिझल्ट्स मिळत असतात अगदी डेली बेसिसवर. आणि माझ्या स्टुडंट्सना सुद्धा याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. तुम्हाला याच्याबद्दल डिटेल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या वर्कशॉपमध्ये या आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ही होपोनोपोनो प्रेयर म्हणजे डॉक्टर ह्युलेन यांनी जी फेमस केली ती ही होपोनोपोनो प्रेयर आहे. ही एक क्लिअरिंग प्रेयर आहे. त्याच्यामध्ये 4 स्टेटमेंट्स असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा आपण ही प्रेयर परत परत रिपीटेडली चॅन्ट करतो तेव्हा आपल्या आतली जी निगेटिव्हिटी असते ही क्लिअर होते आणि आपण पॉझिटिव्ह होतो. आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह होते आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या लाईफमध्ये दिसायला लागतो. आपल्या या चॅनलवर 108 टाइम्स होपोनोपोनो रेपिटेशनचा व्हिडिओसुद्धा आहे. तो त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे होपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या क्लोज फॅमिलीमध्ये कोणी निगेटिव्ह असेल, ते आपली एनर्जी ड्रेन करत असतील, त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल, तर तो आपण कसा डील करू शकतो, त्यांच्याबरोबर आपण कसं डील करू शकतो. ह्याच्यातली पहिली स्टेप म्हणजे आधी ॲक्सेप्ट करणं की अशी सिच्युएशन, अशी व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहे, ते माझंच अट्रॅक्शन आहे. कुठेतरी माझी फ्रिक्वेन्सी तशी आहे म्हणून हे अट्रॅक्शन माझ्या लाईफमध्ये झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना फॉरगिव्ह करणं. ते जे काय वागतायत, जे काय बोलतायत त्या गोष्टीला, त्याच्यासाठी त्यांना फॉरगिव्ह करणं. जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर येतो, आपल्या आतली निगेटिव्हिटी दूर होते. आणि हे सगळं अचीव्ह करण्यासाठी तुम्ही होपोनोपोनो प्रेयर रेग्युलर वापरत जा. त्या व्यक्तीसाठी ही होपोनोपोनो प्रेयर करा आणि स्वतःसाठी सुद्धा ही होपोनोपोनो प्रेयर करा. आणि ॲडव्हान्स होपोनोपोनोबद्दल डिटेल समजून घेण्यासाठी आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि तो अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही माहिती तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.